छान सजवलीस तू रूम. इथे बरेच पक्षी येतात का? नाही खरं, असं कधी होत नाही. पहिल्यांदाच आलाय कावळा सुद्धा. सई, सई, हे बघ, इथे आहेसोय तू. अगं केव्हाची शोधते मी तुला. तरी मी यांना म्हणत होते, एवढं मोठं घर कशाला हवंय, माणसंच दिसत नाहीत नजरेसमोर. आणि तू वेळेला जर हाताला सापडली नाहीस तर सून होऊन उपयोग काय तुझा? हा, पण मला तुझी सून व्हायचंच नव्हतं. मला डायरेक्ट तुझी मुलगी व्हायचं होतं. म्हणूनच तर मी तुझ्या मुलाला हेरलंय. ए, तुझा मुलगा काय ग? चांगलं नाव आहे त्याला. मग नाव घेऊ त्याचं? त्याचं नाव आहे. धपाटा देऊ का? वात्रट कुठची. बरं मला सांग, तू का हाक मारलीस आणि केवढ्या जोरात हाक मारलीस? मला भीती वाटली आणि कावळा सुद्धा उडून गेला. खूप धाक आहे तुझा. ते नंतर सांगते. आधी मला सांग, तू माझ्या धाकात कायस? हे घर तुझंच आहे ना, सून आहेस ना घरची. मग धाकात का राहायला हवं? हो की नाही ग तनू? तनू, ही बघ कसं बोलते. बरं ऐक ना सई, जेवण तयार आहे. आप्पांना जेवण भरवायचं होतं आणि नेमके हे बाहेर गेलेत ग. जाशील का तू? खरं सांगू का काकू, आजोबा माझ्या हातून खातच नाहीयेत सध्या. ह्याचीच भीती होती. किमान ह्यांच्या हातून खायचे तरी आप्पा. त्यानंतर तुला यश आलं होतं. आता तुझ्याही हातून खात नाहीये. काय झालंय आजोबांना? जाऊ दे, इट्स अ लॉंग स्टोरी. नंतर कधीतरी सांगेन. बरं काकू, मी एक काम करते, ताट भरते आणि पूर्ण प्रयत्न करते. नाही, त्याचं काय आहे ना, माझ्या घरीही माझी आजी होती. म्हणजे माझ्या लहानपणी ती मला भरवायची आणि जेव्हा मी मोठी झाले त्यावेळेस जर का ती कधी आजारी असली तर मी तिला भरवायचे. त्यामुळे मला माहिती आहे. म्हणजे जर का तुम्ही आजोबांचं न जेवण्यामागचं कारण मला सांगितलं ना, तर मला असं वाटतं मी काहीतरी मदत करू शकेन. ॲटलिस्ट त्यांना कन्व्हिन्स तरी करू शकेन. आप्पांची मुलगी म्हणजे यांची बहीण, तिने कोणालाही न सांगता सगळ्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केलं. बाबा मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत म्हणून लग्न केलं. आणि तेव्हा आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तेव्हापासून एकाच जागेवर आहेत का ते, आणि फक्त ह्यांच्याच हातचं खातात. त्यानंतर सई, पण आता तिच्याही हातून खात नाहीयेत. काय करायचं काही सुचत नाही. काकू, मी एकदा प्रयत्न करून बघू? अगबाळा, पण ओळखत नाहीत ना ते तुला. मग ह्या निमित्ताने आमची ओळख पण होईल. चालेल? असं म्हणतेस? कर बाई प्रयत्न. तुझ्या निमित्ताने तरी आप्पांच्या पोटात 2 घास जाऊ दे. ह्या आजोबांची मुलगी त्यांच्या नजरेसमोरून गायब झाली आणि त्यांची ही अवस्था झाली. माझ्या घरी पण काय झालं असेल सगळ्यांचं? मी त्यांना सावरू तर शकत नाही, पण निदान ह्या आजोबांची सेवा करून प्रायश्चित्त तरी नक्की घेऊ शकते. काय सांगावा? कदाचित त्यांची सेवा करून आईबाबांची सेवा केल्याचंच पुण्य मिळेल मला. नमस्कार आजोबा, माझं नाव तनुजा. मी नुकतीच या घरात राहायला आले, 24 तासाची मदतनीस म्हणून. तुमच्यासाठी थोडं जेवण आणलं होतं, प्लीज खाऊन घेता.
सॉरी म्हणजे मी तुम्हाला आजोबा म्हटलं तर चालेल ना? आजोबा हो, तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात आणि गोळ्या घेण्यासाठी पोटात काहीतरी असायला हवं. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या नातवाचं लग्न जवळ येत आहे. मग त्यासाठी तुम्हाला बरं तर व्हायला हवं ना. त्यामुळे म्हणते, प्लीज थोडंसं खाऊन घ्या. घे ना ग राणी. जानू, अगं अगं आईने सॉरी म्हटलं की नाही? अगं खरंच सांगते, घरात खूप काम होतं, नाही जमलं मला यायला तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला. पण बाईंशी बोलले मी. बाई म्हणाल्या खूप सुंदर गायली तुमची जानू. मी म्हटलंच, आमची जानू आहेच तशी गोड गळ्याची, हो की नाही? खातेस का ग? हे बघ आई की नाही, तुला शब्द देते, वचन. तू मोठी झाली, खूप मोठी गायिका झालीस ना, की तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आई पहिल्या रांगेत बसलेली असेल. मग तर झालं. ए जानू, कर की ग माफ आईला, खा ना. असं काय करते? आईवर असं नाही चिडायचं राणी. हे बघ, आईने मग अशी तुझी माफी मागितली की नाही? कर की ग माफ. बर बाई, कान धरू का मम्मी? बर. अय्या जानू, हे काय होतं? कान धरले की जीभ बाहेर येते. मग काय ग जानू, नाक धरलं की काय होतं? कसं? चीटिंग नाही ग, आईची हुशारी म्हणतात याला. कसं झालंय? छान आहे की नाही? अगं बाई, पुन्हा रुसली की काय? हा नाही, असं नाही, आईवर रुसायचं नाही, खायचं. आईने माफी मागितली की नाही? आईवर रुसू नको ना. आईवर रुसायचं नाही ना. रुसायचं नाही ना. काय मग काय ठरलंय? कान खेचले की आणि नाक दाबलं की बरोबर. गेला का नाकावरचा राग? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.